विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय फळीतले नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करणारं नाव, भाजपला कित्येक राज्यात यश मिळवून देणारं संघ ते शहा यांच्या जवळचं नाव. मंगळवारी दुपारपासून तेच तावडे अडचणीत सापडल्याच्या बातम्या आहेत. कारण ठरली आहे एक घटना. कारण ठरलंय नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये झालेला राडा. नालासोपाऱ्यामधल्या विवांता हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप क्षितिज ठाकूरांनी केला. त्यांच्याकडे 5 कोटी आहेत, डायरीमध्ये कुणाला किती पैसे दिले याची नोंद आहे, असे आरोप झाले. तावडे यांच्यासोबत असलेले उमेदवार राजन नाईक यांना मारहाण झाली. मोठा राडा झाला. तावडे अडचणीत आल्याच्या बातम्या राज्यभर चर्चेत आल्या. पण या राड्यानंतर तावडे जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा गाडी चालवत होते क्षितिज ठाकूर आणि त्याच गाडीत बसले होते हितेंद्र ठाकूर. ठाकूर यांच्या पक्षाचे फक्त 3 आमदार आहेत. त्यांच्याकडे कुठलं मंत्रिपद नाही, सत्तेत थेट सहभाग नाही, पण त्यांची आयडेंटिटी म्हणजे ताकद. कुणालाही भिडायची आणि कुणालाही नडायची. ज्या तावड्यांवर आरोप केले, ज्यांच्या उमेदवाराला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली, त्याच तावड्यांची गाडी अडवून त्यांना आपल्याच गाडीतून बाहेर नेण्याची ताकद. पण हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ही ताकद आली कुठून? त्यांचा इतिहास नेमका काय? त्याची ती स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हितेंद्र ठाकूर यांचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं ते त्यांना मिळत असलेल्या यशामुळं. मुंबई, ठाणे, पालघर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. बाळासाहेब ते आनंद दिघे अशा बड्या नेत्यांची फौज इथे सेनेकडे. सेनेनंतर इथं काँग्रेसची जुनी ताकद जी ओव्हरटेक केली भाजपनं, म्हणजे 3 मोठे पक्ष समोर. पण वसई विरारच्या पट्ट्यात 3 आमदार निवडून आणणं, इथल्या पंचायत समित्या, महानगरपालिका सगळीकडे एक हाती सत्ता मिळवणं आणि ती टिकवणं जमलं ते हितेंद्र ठाकूर यांनाच. प्रश्न पडतो कशाच्या जोरावर? उत्तर आहे ताकदीच्या जोरावर. या ताकदीची स्टोरी सुरू होते वर्तक महाविद्यालयापासून. विद्यार्थी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी पदावर हितेंद्र ठाकूर निवडून आले. ही त्यांची विद्यार्थी राजकारणातली एंट्री. पण राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांना वेळ लागला नाही. त्यांचे बंधू जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांची वसई विरार पट्ट्यात मोठी दहशत, जवळपास प्रत्येक क्षेत्रावर थेट होल्ड. त्यामुळं हितेंद्र ठाकूर यांना राजकीय वजन मिळवण्यात अडचण नव्हती. अडचण होती हे वजन टिकवण्यात. 1988 साली हितेंद्र ठाकूर सक्रिय राजकारणात आले. वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 90च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी वसईच्या काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभांना हितेंद्र ठाकूरांच्या बरोबर शेकडो तरुणांचे जथ्थे असायचे. ठाकूर म्हणजे दहशत हे समीकरण ठाकूर म्हणजे ताकद असं शिफ्ट होत होतं. तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट देण्याचं तेव्हा जाहीर केलं. हितेंद्र ठाकूर यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि 1990ला वयाच्या 29व्या वर्षी ते आमदार झाले. वसई विरारमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर दिवाळी साजरी झाली होती. ज्याचं कारण सांगण्यात आलं होतं हितेंद्र ठाकूर यांची लोकप्रियता. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी आपला अजेंडा क्लिअर केला. कामांच्या आणि संस्थांच्या जोरावर गड भक्कम करण्याचा. त्यांनी वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळा कॉलेजेस सुरू केले. वसई विरारसाठी उसगाव पाणी पुरवठा योजना सुरू केली. तालुक्यातल्या 4 नगर परिषदा आणि 64 गावांसाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना आखली. वसई विरारमधल्या बिल्डर लॉबी, हॉटेल लॉबी यांच्यावर एक हाती होल्ड निर्माण केला. या सगळ्याचा परिणाम फक्त विधानसभा मतदारसंघावर झाला नाही, तर वसई विरार पट्ट्यातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवरही त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. वसई मतदारसंघ हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. पण हितेंद्र ठाकूर यांनी आपला राजकीय उदय झाल्यानंतर 2 ते 3 वर्षात हा इतिहास बदलला. ठाकूर म्हणजे दहशत, ठाकूर म्हणजे ताकद. यानंतर आणखी एक समीकरण पक्क बसलं, ठाकूर म्हणजे वसई विरार. त्यांच्या बहुजन विकास आघाडीनं विजयाचा धडाका लावला. नालासोपारा आणि बोईसर या जागांवर 2009 पासून भवियाचेच उमेदवार निवडून येत आहेत. नालासोपाऱ्यात तर हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांनी हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली. मागच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांचं लीड 2 लाखांच्या पुढं आहे. ही ठाकूर यांची एका पट्ट्यातली ताकद, जी फक्त आमदारकीच्या इलेक्शनला नाही तर वसई विरारमधल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसते. आता हितेंद्र ठाकूर यांची भविया पालघर जिल्ह्याच्या बाहेर फारशी परिणामकारक नसली तरी राज्याच्या राजकारणात ठाकूर यांना दुर्लक्षित करून चालत नाही. कायम 3 आमदारांचं पॉकेट राखून असलेले हितेंद्र ठाकूर सत्ता स्थापनेवेळी, बहुमत चाचणीवेळी आणि राज्यसभा, विधान परिषद निवडणुकांच्या वेळी किंगमेकर असतात.
त्यांची भूमिका काय याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्यांच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठी झाल्याच्या, फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या होतात. पण हितेंद्र ठाकूर आपली भूमिका बऱ्याचदा गुलदस्त्यात ठेवतात आणि टप्प्यात कार्यक्रम करतात. त्यांचा कल बऱ्याचदा सत्तेच्या बाजूने झुकणारा असतो. पण संभाव्य राजकीय परिस्थिती ओळखून कल देणं ही गोष्ट मात्र ठाकूर यांना अगदी परफेक्ट जमते, हे नाकारून चालत नाही. 2021-22 मध्ये ईडीने ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रुपच्या कार्यालयावर छापे मारले होते. 4,300 कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगचं ते प्रकरण होतं. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी प्रवीण राऊत आणि ठाकूर कुटुंबीय यांच्यात पैशांची अफरातफर झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले होते. हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या मेहुल ठाकूर आणि सल्लागार मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही ईडीने अटक केली होती. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी ते स्वतः आणि आमदार क्षितिज ठाकूर विवा ग्रुपचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि इतर जण या ग्रुपचं काम पाहत असल्याचं सांगितलं होतं. हे सगळं झाल्यावर ईडीच्या कारवाईमुळे आता तुम्ही राजकीय भूमिका बदलणार का, सत्ताधाऱ्यांसोबत जाणार का, असे प्रश्न हितेंद्र ठाकूर यांना विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांना उत्तर दिलं होतं, मी ईडी बीडी टाळाला घाबरत नाही, मी हे सगळं बघून बसलोय. हितेंद्र ठाकूर यांचे बंधू भाई ठाकूर यांच्यावर टाळा अंतर्गत कारवाई झाली होती. त्यांच्यावरचा खटला सुद्धा बरीच वर्ष चालला होता. पण 2023 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पण त्याआधी आणि त्यानंतरही साम दाम दंड भेद वापरून ठाकूर कुटुंबानं आपली ताकद कमी होऊ दिली नाही, विरोधक तयार होऊ दिला नाही. हेच वसई विरार पट्ट्यातलं चित्र. मुळात मुंबईमध्ये डी कंपनी दगडी चाळ ॲक्टिव्ह होती, ठाण्यात सीआर म्हणजेच नानाची क्रेज होती, तर उल्हासनगर पट्ट्यात कलानी ही सुप्रीम पॉवर. पण हे सगळं असताना ठाकूर कुटुंबानं वसई विरार ताब्यात ठेवलं. सामाजिक, राजकीय आणि अंडरवर्ल्डची परिस्थिती बदलत गेली, पण ठाकूर म्हणजे वसई विरार हाच इतिहास आणि हेच वर्तमान राहिलं. ठाकूर किती मोठे आणि ठाकूरांची ताकद किती मोठी या प्रश्नाचं हे उत्तर. जाता जाता एक किस्सा सांगतो. 1995चा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत्या. मुख्य निवडणूक अधिकारी होते TN शेषन. निवडणुकाही घासून होत्या, पण वसईच्या जागेवर सगळ्या महाराष्ट्राचं, खास करून मुंबई ठाणे पट्ट्याचं लक्ष लागलं होतं. इथले काँग्रेसचे स्टँडिंग आमदार अपक्ष म्हणून पुन्हा रिंगणात होते. त्यांच्यासमोर शिवसेनेचे दीपक गव्हाणकर, जनता दलाचे विलास विचारे, काँग्रेसचे अरुण पाटील आणि अपक्ष उमेदवार विवेक पंडित असं आव्हान होतं. गव्हाणकर यांच्यासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी जोर लावत वसईत सभा घेतल्या. विवेक पंडित यांच्यासाठी विजय तेंडुलकर, मृणाल गोरे, मधु दंडवते यांनी वसईत मुक्काम ठोकला. स्टँडिंग आमदार पडणार अशी चर्चा झाली, पण निकाल लागला आणि सगळ्यांनाच हादरा बसला. कारण निवडून स्टँडिंग आमदार हितेंद्र ठाकूर आले होते. बाळासाहेब, तेंडुलकर, गोरे, पंडित, दंडवते सगळी यंत्रणा समोर. पण भिडले आणि जिंकले हितेंद्र ठाकूर. फॉर्ममध्ये असलेल्या सेनेला अंगावर घेत ते भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याला नडत हितेंद्र ठाकूर रिलेव्हंट राहिले आणि आपल्या पट्ट्यात जिंकतही. विमानतळ हॉटेलमधल्या राड्यानंतर बवियाच्या डहाणूमधल्या उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं बवियाला धक्का दिल्याची चर्चा झाली, पण त्याआधी बवियानं दिलेला धक्का मोठा होता. भाजपच्याच नेत्यांनी माहिती दिली असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी हा धक्का महाराष्ट्रातल्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचवला आणि दिल्लीपर्यंतही.